मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत। आज दिनांक 1 जून 2024 शनिवार। आजच्या दिवसातील टॉप 10 घडामोडी आम्ही तुमच्या समोर अगदी थोडक्यात घेऊन आलो आहोत। नमस्कार, मी प्राची शिरकर। सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडी। गेल्या 1.5 महिन्यांपासून देशभरातील विविध राज्यातील झालेल्या मतदानाची आज 7व्या टप्प्यातील मतदानाने सांगता झाली। आज 8 राज्यांमधल्या 57 जागांसाठी मतदान झाले। सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 59% झाले। पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी वोटिंग मशीन पळवून पाण्यात टाकून देण्यात आले, तर एका ठिकाणी मतदान केंद्राच्या परिसरात गावठी बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला। मात्र देशाच्या अन्य भागात मतदान शांततेत झालं। दरम्यान संध्याकाळी येणाऱ्या एक्झिट पोलकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे। यंदाचे एक्झिट पोल्स कुणाच्या पारड्यात कौल टाकणार याविषयी राजकीय विश्लेषकांची उत्सुकता वाढली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येत्या काळात भाजप किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे। शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनीही असाच दावा केला होता। जयंत पाटील यांना पक्षात घेण्याचा निर्णय हायकमांडने घेतला तर त्यांचे स्वागतच असेल, असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। राज्यसभेच्या नवनियुक्त भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगली जुंपली झाली आहे। राज्यघटना बदलण्याचे संकेत देणारे वक्तव्य मेधा कुलकर्णी यांनी केल्यानंतर मिटकरी म्हणाले, लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात। ज्यावेळी कोणी त्या सभागृहांचा सदस्य होतो त्यावेळी त्याला जी शपथ दिली जाते ती खूप महत्त्वाची असते। शपथ घेतल्यावर तो सदस्य कोण्या एका समाजाचा राहत नाही, तो देशाचा होतो। आणि शपथ घेऊनही कोणी आपण एका समाजापुरते आहोत असं वागत असेल तर भारतीय राज्यघटनेच्या विचारधारेला ते छेद देण्यासारखं आहे। मेधा कुलकर्णी यांचं वक्तव्य साफ चुकीचं असून त्यांनी आपल्या समाजाची माफी मागावी, अशी मागणीही मिटकरींनी केली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही। कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर निर्णय दिलेला नाही। केजरीवाल यांच्या याचिकेवर 5 जूनला निर्णय होणार आहे, त्यामुळे केजरीवाल यांना उद्या तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण करावं लागणार आहे। कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 10 मे रोजी निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता। त्यांचा जामीन 2 जूनला संपत आहे। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच दिल्लीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक झाली। इंडिया आघाडीचे प्रमुख काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावलेल्या या बैठकीला शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते। आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही या बैठकीला उपस्थित होते। मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन हे उपस्थित नव्हते, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। 2 दिवसांपूर्वी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आता तमिळनाडूमध्ये दाखल झाला आहे। केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा जोर वाढला आहे। मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत। पुढील 24 तासात केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मान्सून सध्या पूर्वोत्तर दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे। भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढे सरकणारा मान्सून पश्चिम बंगालमध्ये पोहोचला आहे। यानंतर आता बिहारमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशात 5 जूनला पोहोचण्याचा अंदाज आहे। त्यानंतर 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहोचेल। मध्य रेल्वेच्या 3 दिवसाच्या मेगा ब्लॉकमुळे डोंबिवली व कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। दिवा स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाण्यासाठी लोकल ट्रेन कमी असल्याने लांब पल्ल्याचा मेल एक्सप्रेस वरून दिवा स्थानकावरून आलेले प्रवासी दिवा ते कल्याण व कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास करत आहेत। यामुळे कल्याण स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून पदचारी पुलावर देखील प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता लटकत प्रवास करावा लागत आहे। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे। मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणात शिवानी यांचा किती हात आहे, त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले, याबाबतचे आर्थिक व्यवहार कुणी केले याची माहिती पोलीस शिवानी यांच्याकडून घेणार आहेत।
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात पोलीस आयुक्तांना आपण फोन केला नाही. फोन केला असता तर जखमींना मदत तातडीने द्या आणि आरोपींवर कारवाई करा अशा सूचना आम्ही देत असतो, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. दरम्यान पुणे अपघात प्रकरणातील डॉक्टर अजय तवारे यांची शिफारस मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस केल्याचे समोर आले आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की बदलीची शिफारस आम्ही करतो, परंतु ते नियमात आहे की नाही हे बदलण्याचं काम अधिकाऱ्यांचं आहे. आमचे शिफारस पत्र असते, त्यानंतर अधिकाऱ्यांनी नियम पाहून बदली करायला पाहिजे.